जर तुम्ही YouTube वरती व्हिडिओज बनवताय आणि व्ह्यूज अजिबात येत नाहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर नमस्कार मंडळी, मी वेदांत. मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या YouTube चॅनलवरती व्ह्यूज का येत नाही. तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज न येण्याचं पहिलं कारण आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण सर्चेबल टॉपिक वरती व्हिडिओ बनवत नाही. म्हणजेच आता हाऊ टू क्रिएट अँड इमेज हा एक सर्चेबल टॉपिक समजा आणि ह्या इमेज म्हणजे हा एक मी टायटल सर्च केला YouTube वरती तर तुमचा सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ दिसला पाहिजे, म्हणजे ह्यालाच म्हणतात सर्चेबल टॉपिक. तर अशा प्रकारचे तुम्ही व्हिडिओज बनवले म्हणजे कोणतीही कॅटेगरी असू दे ते मॅटर करत नाही, फक्त तुम्ही जे सर्चेबल टॉपिकचे व्हिडिओ बनवत आहात ना तर ते विषय इम्पॉर्टंट आहे. तर मंडळी, व्ह्यूज न येण्याचं दुसरं कारण म्हणजे आपलं थंबनेल आणि टायटल जे आहे ते अट्रॅक्टिव्ह नसतं. मी तुम्हाला सरळ सांगायचं म्हणलं तर आपलं थंबनेल आणि टायटल मध्येच आपले व्ह्यूज लपलेले असतात. तर अशा प्रकारे तुम्ही काम करा की आपले थंबनेल आणि टायटल एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतील आणि व्ह्यूअर्स जे आहेत ना तर ते तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करून सगळे तुमचे व्हिडिओज पाहतील. तर तिसरं व्ह्यूज न येण्याचं कारण म्हणजे कन्सिस्टन्सीचा विषय असा आहे की जर तुम्ही YouTube वरती 8 दिवस लगातार एकही दिवस न चुकता व्हिडिओ टाकला आणि तुम्ही 4 दिवस अचानकच गायब झाला, म्हणजे 8 दिवसानंतर 4 दिवस गायब झाला तर ते काहीच उपयोग राहणार नाही. जो तुम्ही 8 व्हिडिओज टाकलेले आहेत म्हणजे 8 दिवस लगातार न चुकता व्हिडिओ टाकलेले आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला एक असा सजेशन देतो की तुम्ही एक दिवस 8 व्हिडिओ टाका. म्हणजेच आज व्हिडिओ टाकला, उद्या टाकायचं नाही, परवा दिवशी व्हिडिओ टाकायचा. अशा प्रकारे तुम्ही ते 4 दिवस झालेले आहेत ना तर ते कव्हर करू शकता, म्हणजे तुम्हाला व्हिडिओज बनवण्याचा खूप लोड येणार नाही. तर तुम्ही असं करू नका की दररोज, तर पहिल्या दिवशी तुम्ही असं ठरवून घेता की तुम्ही महिनाभर पूर्ण 30च्या 30 दिवस व्हिडिओ टाकणार, तर तुम्हाला असं होत नाही आणि तुम्ही डायरेक्ट मग 4-5 दिवस व्हिडिओ टाकता आणि 4-5 दिवसानंतर 2-3 दिवस मध्ये गॅप ठेवता, तर ते गॅप नसला पाहिजे. तर माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे सेम असा एक गॅप ठेवला पाहिजे, म्हणजे एक 2-3 दिवसात जरी असला तरी चालून जाईल, पण सेम गॅप असला पाहिजे. तर मित्रांनो, आता व्ह्यूज न येण्याचं चौथं कारण म्हणजे आपण व्हिडिओ एंगेजिंग बनवत नाही. व्हिडिओ एंगेजिंग म्हणजे व्हिडिओजला लाईक न येणे, व्हिडिओजला कमेंट्स न करणे किंवा व्हिडिओ शेअर न करणे. तर तुम्ही व्हिडिओ शेअर पण करावं आणि लाईक पण करावं. तर तुम्ही अशा प्रकारची जरा व्हिडिओज मध्ये काहीतरी म्हणत जावा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा वॉच टाइम गेन होणं. तर तुमच्या व्हिडिओज मधनं वॉच टाइम जितका जास्त होईल तितका जास्त तुमचा व्हिडिओ एंगेजिंग झाला असं समजेल. तर त्यामुळे व्हिडिओ एंगेजिंग करण्यासाठी तुम्ही वॉच टाइम वाढवा, म्हणजेच लाईक, कमेंट आणि वॉच टाइम हे सगळं आलं तर एंगेजिंग आपोआप वाढून जाईल. मग याचं सोल्युशन काय आहे तर मग नीट ऐका आता. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला सर्चेबल टॉपिक वरती व्हिडिओ बनवायला लागेल. मी पहिलाच सांगितलेलं आहे एक्झाम्पल सहित. तर आता सर्चेबल टॉपिक वरती व्हिडिओ तर बनवला आणि दुसरा काय करायचं, एंगेजिंग व्हिडिओ बनवायचं. म्हणजे व्हिडिओजला लाईक करावं, नाहीतर व्हिडिओजला कमेंट करावं, असं व्हिडिओमध्ये काहीतरी बोला. आणि व्हिडिओजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वॉच टाइम गेन करणं. व्हिडिओमध्ये वॉच टाइम जितका गेन कराल तितका आपला व्हिडिओ एंगेजिंग झाला असं युट्यूबला समजतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच प्रकारे युट्यूब टिप्स प्लस इंस्टा प्रो हॅक्स अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे असतील तर या चॅनलला, आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाकणार आहोत. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.